हे बघा असा माझा डो आहे, चांगला बनलाय. पण आतमध्ये भरायचं कसं चॉकलेट? आपण ते फिलिंग बनवलंय असं काय? नाही कोणतं झालं रिंगणार गरम आहे. तर गाईज वेलकम टू द व्हिडिओ गाईज. आणि तुम्ही विचार करत असाल की मी किचन मधून व्हिडिओ कसा स्टार्ट केला. आज आम्ही ह्या वीक मध्ये ऍक्च्युली नाशिकला गेलेलो, लग्न होतं माझ्या भावाचं. तर वीक मध्ये आम्ही ब्लॉग करू नाही शकलो. सॅटर्डेला आम्ही आराम केला आणि संडेला पण आमची काही ब्लॉग करायची इच्छा नव्हती. पण आम्हाला एक रील दिसलं, बॉम्बोलिनी ना, काय बॉम्बो काहीतरी नाव आहे, बॉम्बोलिनी म्हणून एक काहीतरी डिश आहे. ते म्हटलं आपण बनवूया आज, आणि ते बनवता बनवता ब्लॉग पण करू. आणि माझा चहाचा पण टाइम आहे, तर चहा पण मी बनवणार आहे. तर लेट स्टार्ट. मधुराच मेन बनवणार आहे ना, तीच बनवणार आहे. पण मी पण तिची हेल्प करणार आहे. तर लेट सी कसं बनतं बॉम्बोलिनी. तर गाईज हे किचन तुम्ही बघितलंच असेल. जर तुम्ही शाक्षुकावाला व्हिडिओ बघितला असेल, कोणीच नाही बघितला, फक्त 3 व्ह्यूज आहे त्याच्यात, तर शाक्षुकावाला व्हिडिओ बघा. हे किचन तुम्हाला दिसेल. आणि मी काय काय वाट लावली त्या व्हिडिओत ते पण बघा. मी स्टार्ट करतो माझं चहा बनवायचं. आणि मधुरा आता बघते व्हिडिओ रेसिपी है ना. हो, माहिती नाही. तू माईक का नाही लावला? हो हो हो, तुला बोललो होते माईक. मॅडम थांबा तुम्ही जरा. कसं लावायचं तुम्हाला? आतून आवडतं? कुठून पण लाव, आता कोण बघणार आहे बाहेरून. हा, हे बॉम्बोलिनी बद्दल सांग जरा. काय हे बॉम्बोलिनी काय असतं सांग आपल्याला. मी थोडी खाल्लंय. पण ते काय असतं, तू बघितलंय का कसं दिसतं? बॉम्बोलिनी डोनटच असतात. हा, तू बॉम्बोलिनी बघितलंय का? पण कसं दिसतं, काय असतं ते? बॉम्बोलिनी डोनट सारखंच असतं. डोनटच आहे बघायला गेलं तर, फक्त डोनट असा पचका असतो, बॉम्बोलिनी जाडा असतो. थोडं गरम. मला तर काहीच माहित नाही काय आहे आयटम, मी बघितलंच नाही. हे ते मिरर नाहीये, मिरर समजून चेक करते फेस. गेस तूच बोल. फेस बोललो. फेस. स्टार्ट केलंय पिठी साखरने का? तो मैदा आहे जो मी चाललाय. ही पिठी साखर आहे. ही पिठी साखर कमी नाही पडणार? कशाला कमी पडेल? कारण की तुला माहिती ते डबल होतं. ईस्ट टाकलं की जेवढं क्वांटिटी आहे त्याच्या डबल होते. अच्छा. तुला काय झालं? तू काय मध्येच भुकतोय? फटाक्यामुळे भुकतोय. जा बस तिकडे, आता आम्ही इथे बनवतोय ना, जा बस. गुड बॉय. हे ईस्ट आहे. ईस्ट कशासाठी आहे? फर्मेंटेशनला आहे. काय आहे? मैदा. हे पडलं मधुराच्या. पडू दे ना, टाकायचंच आहे. ओ, आता ईस्ट आणि मैदा मिक्स केलाय ना. ईस्ट मैदा शुगर ती पिठी साखर बनवलेली. त्याच्यामध्ये आम्ही दूध टाकतो आणि त्यात आम्ही दूध टाकतोय त्या मिक्सचर मध्ये. हे सगळे आयटम बनवून ही एकदम इंटरेस्टेड असते. मागच्या डोनट पण तिने एकदम मस्त बनवलं. खूप आधी बनवलं, जेवढं मला आठवतो स्टील. म्हणजे बघ तू काय काय आणलंय ते दाखवतो. आम्ही घेतलंय बॉम्बोलिनीसाठी हे ईस्ट, इन्स्टंट ईस्ट. 2 टाईप येतात. 42 रुपीजचं आहे. हे साध्या किराणा मालमध्ये मिळून जाईल ना. मग आम्ही घेतलंय हे मिल्की मिस्टचं कंडेन्स्ड मिल्क. हे कितीचं आहे? तू जिओ मार्ट केलंय. कितीला आहे? 75 रुपीजचं आहे. ह्याची काही गरज नाही तसं बघायला गेलं तर. मी काय घेतलं, कारण की मी युट्यूबवर काय बघितलं, ते लोक असं बॉम्बोलिनी बनवतात आणि त्याच्या आतमध्ये न्यूटेला विकत आणून डायरेक्ट आतमध्ये टाकतात. पण न्यूटेलाचे मी इन्ग्रेडियंट्स बघितले तर त्याच्यामध्ये पाम ऑइल होतं, आणि मग मी पाम ऑइल नाही खात. मग कंडेन्स्ड मिल्क तू वापरणार आहे की नाही? म्हणून मी स्वतः आतलं फिलिंग बनवणार आहे. चॉकलेट आणि फिलिंग साठी घेतलंय ते मिल्की मिस्ट. आणि घेतलंय आम्ही अमूलचं मिल्क चॉकलेट स्मूथ अँड क्रीमी. हे 45 रुपीजचे 35 ग्राम. हा, हे मिल्क चॉकलेटला पिघलवणार आणि त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकणार. मग कसं चॉकलेटचं हे फिलिंग बनते तशी, जी नटेला वाली तू बोलत होतीस. अच्छा. गॅस नेहमी चालू ठेवतोय. अरे काय आहे तुझं? असं का होतंय माझ्याकडून? तू रोजचं करतोय. आता तर किचन मध्ये नसतो आपण, तर तू गॅस ऑन ठेवूनच गेलास. 2-3 वेळा झाले गॅस ऑन राहतोय आजकाल माझ्याकडून. तो व्हिडिओ लाव जरा. हे बघा काय झालेलं आहे. नीट नाही.
ऍक्टिव्ह इस्ट वापरलेलं मी. हे तर इन्स्टंट आहे. मी एकदा डॉमिनोज सारखा पिझ्झा बनवलेला घरी, एक्झॅक्ट बनलेला, मस्त. पण आहे ना, ह्याला वास नाही येते, पण मी जो ऍक्टिव्ह इस्ट वापरलेला ना त्याला एक वास आहे. ऍक्टिव्ह आहे ना, त्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं गरम पाणी हे सगळं टाकून, आणि त्याला एक पर्टिक्युलर वास होता जो मला नाही आवडला. त्याच्यानंतर मी कधीच इस्ट नाही वापरलं. पण आज मी म्हंटल आज ह्या वेळेस मी ऍक्टिव्ह नाही वापरणार. आता मी हे नीड करतेय असं दिसतंय, असं आहे. आता मी ह्याला थोडं अजून 5 मिनिटं करणार, मग त्याच्यानंतर मी ह्याला बंद करून 1 तास ठेवणार. मग ह्याची साईज डबल होईल आणि मग त्याचे बॉम्बोलिनी बनवणार. हे जे 1 तास ठेवणार आहे ह्याला पुफिंग बोलतात. आणि ते ठेवायच्या आधी काहीतरी एक टेस्ट आहे ती करायची असते, जे की विंडो पेन. हा, तिच्याबद्दल जरा सर्च करायला लागेल ती काय टेस्ट आहे. मला वाटतं थोडस ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे असं काहीतरी ना. मग ते जरा बघ सर्च करून काय आहे ही विंडो पेन टेस्ट. हे बघा, असा माझा डो आहे, चांगला बनलाय. गाईज मी इथे कॅमेरा लावलाय, मोबाईल लावलाय आणि हे ना इरिटेट करताय मला. सारखे मुंग्या दिसत आहेत, त्यांचं काहीतरी काम चाललंय. कुठून येत आहेत ते आम्हाला समजलंय, ते येत आहे इथून, पण तरी आम्ही इतकं घुसवलंय सगळं तरी येत आहेत. शोधावं लागेल आम्हाला कुठून येत आहे नक्की. विंडो पेन टेस्ट आम्ही बघितली पण झाली आहे की नाही. विंडो पेन टेस्ट बद्दल इन्फॉर्मेशन दे. हा, आम्ही बघितलंय विंडो पेन टेस्ट. विंडो पेन टेस्ट म्हणजे काय, हा स्ट्रक्चर काहीतरी बोलत. हा माझा डो आहे, त्याच्यातून असं थोडस बाजूला काढायचं. जसं मी काढला त्याला मी असं असं गोल करते आणि त्याच्यानंतर ते बोलले की असं 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 करा साईडने, असं असं, आणि इतकं पातळ करायचं आणि असं असं करायचं आणि स्ट्रेच करायचं. त्याच्यातून लाईट पास झाली पाहिजे आणि हे तुटलं नाही पाहिजे. मतलब मिडल पार्ट जितकं थिनेस्ट पॉसिबल. हे माझं तुटलं म्हणजे माझं अजून नाही तयार आहे, म्हणजे मला अजून ते मळावं लागेल. नीड ऑफ नीडिंग. तर गाईज हे मुंग्यांचं आहे ना रस्ता आम्हाला समजला आहे. इथून येत आहेत का जात आहेत ते समजत नाही. येत आहेत आणि कुठे जात आहे माहिती का, असे ह्या लाईनी थ्रू असे इकडे ते वरती आम्ही कांदे स्टोअर केले आहेत. मला वाटतं तिकडे जात आहे, वरचं बघावं लागेल चढून. नेक्स्ट मी परत करते ती टेस्ट. थोडस 5 मिनिट मी मळलं अजून आणि अजून करते. पुढे जा. अरे शिट गाईस, सेकंड टेस्ट होती, फेल झाली. आता माझे करून करून हात खूप दुखले आणि ते काही होत नाही, तर मी आता हे काढलंय. ह्याने मी आता असं असं मळणार आहे. गाईज हा बघा इथे सोफ्यावर बसलाय, आमच्याकडे नजर ठेवतोय इथून किचन मध्ये, झोपत पण नाहीये. काय रे क्यूट मुलं, हा काय करती तू, काय करती. शेक हँड युकी शेक हँड, युकी शेक हँड. गुड बॉय. भाव खातोय का तू, कॅमेऱ्यावर भाव खातो. ह्याला आम्ही लग्नाला गेलो ना, ह्याला आम्ही ठेवलं होतं. पेट लोकांचं डे केअर असतं, तिथे आम्ही ठेवलेलं ह्याला. तर हा जेव्हा पण तिकडे जाऊन येतो असा उदास असतो थोडे 1-2 दिवस, त्याला लागतं रिकवर व्हायला. तर गाईज विंडो पेन टेस्ट नंबर 3 खूप मेहनत चालली आहे. मधुरा खूप मेहनतीने त्याला नीड करते. आता होईल बघ मधुरा. नीट कर. आपल्याला मे बी ते परफॉर्म करता येत नाही ती टेस्ट. हा बघ जरा परत एकदा. नाही, टेस्ट नंबर 3 काउंट होईल. बघ ना तो काय. हा बरोबर आहे, असंच कर. कंटिन्यू असं गोल गोल कर. हा होतंय. थोडस फाटलं. अरे यार, म्हणजे होतंय, थोडं अजून करावं लागेल थोडस. आता आम्ही परत एकदा टेस्ट करतोय, ह्याच्यातून असं काढते. टेस्ट नंबर 4 आणि ही फायनल मला वाटतं आता होऊनच जाईल. असं करायचं. असं नाही करायचं, ताणायचं मग पुढे जायचं. तू नुसतं बोल, हा ताण आणि पुढे जा. हा नीट. अरे वरतून का ताणते, मिडलून ताण. पण झालंय, फाटत नाहीये. अजून कर. फाटत नाहीये, सो झालंय. टेस्ट 4थ्या टेस्टला पार. आता आम्ही पुढे जाऊ शकतो. पुढे काय आहे, पुढे हे फक्त असंच ठेवून द्यायचं झाकून 1 तासासाठी. ह्याच्यावरती जरा असा कपडा टाकायचा
1 तास सहज ठेवायचं आहे, ताकी ते फुलेल, जरा फुलायला टाइम मिळेल. हा, पुफिंग म्हणता याला, म्हणजे मस्त मोठं होईल, डबल होईल. तर गाईज जस्ट आमचं जेवण झालंय आणि आम्हाला अजून अर्धा तास येते. डव आम्ही ठेवलंय, 1 तासासाठी ठेवायचं येतो. काय डो आम्ही ठेवलाय तो, आणि अर्धा तास झालाय. अर्धा तासाने आम्ही दाखवू. तोपर्यंत आम्ही काय विचार केला, आम्ही ते चॉकलेट आतलं जे फिलिंग असतं ना ते बनवूया. तर मी तुम्हाला दाखवलं होतं ते अमूलचं आम्ही घेतलंय, तर आम्ही ते मेल्ट करतोय आता. बघा, डबल बॉयलर मेथड काय? पहिलं पाणी गरम करायचं, त्याच्यावर अजून एक चॉकलेट घेतलेलं कंटेनर त्याच्यावर ठेवायचं. एकदा पाणी गरम झालं की मग ते वितळतं. डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं, नाही चॉकलेट कन्सिस्टन्सी लागते काय माहिती. आता मी पण पहिल्यांदा बनवते. आता मी चॉकलेट वितळवीन, त्याच्यामध्ये थोडं कंडेन्स्ड मिल्क टाकेन, ताकी थोडं क्रीम सारखं होईल, मस्त लागेल. आणि मग ते आम्ही भरू त्याच्यामध्ये नंतर बॉम्बोलिनीज बनल्यावरती. येस, मजा येणार आहे. आता आम्ही चॉकलेट बनवतोय, चॉकलेट फिलिंग. ही आहे ती डबल बॉईल मेथड. त्याच्यामध्ये मी चॉकलेट टाकलेत आणि आता कंडेन्स्ड मिल्क टाकते, आणि मी डायरेक्ट हीट नाही करते. पहिलं मी पाणी गरम केले. तू मिक्स कर, मी दाखवतो ते डो कसं झालंय. तर हे झाले बघा, डबल झालंय डो. ह्याच्या अर्ध होतं ना मधुरा, तुझ्या हातात एवढं बसायचंय, एवढूसं होतं बघा, आणि आता डबल झालंय. असंच ठेवते, जास्त काय करत नाही. ह्याला कट करून काय करायचं, त्याचे गोळे बनवायचे. ओके, आणि मग हे बघा, आता मी याचे 4 भाग केले. आता मी याला एक भागाला उचलते, त्याला करते गोल गोल. ओके, जसं असतो आपला नॉर्मल बॉम्बो मोठा लाडू. मी इथं बटर पेपरचं हे कट करून ठेवले तसे चौकोन, त्याच्यावरती मी ह्याला ठेवणार आहे. मग ते परत फुगवायला ठेवायचे 15 मिनिटं. अर्धा तास ठेवायचे. अर्धा तास, कारण आता मी याला हात लावला नाही, याचा सगळी हवा बाहेर निघाली. एक प्रॉब्लेम आहे यार, पफिंग. आता हे छोटं आहे तर हे पुरतंय, पण हे मोठं होणार अर्ध्या तासाने, मग हे कमी पडणार पेपर. मग तुला विचार करायला पाहिजे. छोटे छोटे कट केले कॉन्फिडेंटली. नवीन पेपर काढ. हा, हे गोळे असे झाले, 4 बनवले आम्ही. आणि चॉकलेटची कन्सिस्टन्सी कशी, ते परत सॉलिडिफाय होईल. झालंय ना क्रीमी. तो ओव्हरऑल टाइम मला वाटतं हे पुफिंग ना, काय पुफिंगलाच लागतोय. म्हणजे हे डो बनल्यावर ती जी विंडो पेन टेस्ट झाली, त्यानंतर अर्धा 1 तास ठेवायचं. मग नंतर त्याचे 4 गोल करायचे. हे जे बॉल्स केले त्याचे परत अर्धा तास. तर टोटल बघा 1.5-2 तास ह्याच्यातच जातील. तर गाईज अर्धा तास झाले या ठिकाणी, आणि हे थोडी साईज वाढली. आणि आम्ही तेल ठेवलं इथे गरम करायला. हे आम्ही तळणार आहे आता. राहणार, पण आतमध्ये भरायचं कसं चॉकलेट, आपण ते फिलिंग बनवलंय. असं काय अरे असं काहीतरी घ्यायचं आणि बॉम्बोलिनी, असं काय असतं ते, काही पण असं टोकदार घ्यायचं आणि बॉम्बोलिनीच्या आतमध्ये घुसवून. प्लॅन केलं नाही आपल्याकडे, चमचा बिमचा काहीतरी घालू, काहीतरी असं करून ते होल पाडायचे, आणि त्या होल मध्ये चॉकलेट दाखवतोय. स्ट्रॉ आहे, आपण हाच यूज करू की नाही मला नाही माहिती, मी जस्ट एक्झाम्पल दिल्याच्या समोर. बनवू तर दे, मग पुढचा प्लॅन करायचा, की आधीच चटका लागेल. इंजेक्शन सारखं काही आहे का, इंजेक्शन आपल्याकडे? पातळ नाही पाहिजे, असं जरा जाड पाहिजे, ताकी ते खोदेल आतमध्ये. मी डोनटला पण तसंच केलं. आता मी काय वापरलेलं, डोनटला केलंय ना, मग टेन्शन नाही. पण आता मला आठवत नाही मी काय वापरलेलं. आता मी सोडते पहिला बॉम्बोलिनी, जरा व्हिडिओ आणावा. हे पेपर सकट सोडलंय, एका ह्याच्यातच फुल जागा जाते. मग एकच करावं लागेल. बरोबर. तर गाईज आम्ही थोड्याच वेळ तो पेपर ठेवला आहे, तो काढतोय आता पेपर. आता गोल्डन होत तोपर्यंत थोडं गोल्डन होऊ द्यायचं. एक साइड गोल्डन झाली की मग पलटायची, दुसरी साइड गोल्डन करायची. हे बघा झालीये ब्राऊन, लगेच होते गाईज. इतका वेळ नाही लागला. मिस्टेक झाली. काय मिस्टेक झाली? कारण त्या लोकांना अशी रिंग असते, आपल्याला रिंग नाही आली. कारण मी ते कंटिन्यू त्याच्यावरती दाखवते. 3 बॉम्बोलिनी तळून झालेत. आम्ही ऍक्च्युली रिंग आणायचा प्रयत्न करत होतो, ते ऑइल जास्त झालेलं, तर मधुरा बोलते ऑइल कमी करावं लागेल. आता हे तुम्ही बघाल ना, तर इथे दिसतंय का नाही, कोणतं झालं रिंग नाही.
गरम आहे. हे वास कसा येतो माहितीये का, असं काहीतरी खाल्लंय. बन पाव राहिलं. हा तसंच येते. टुटी फ्रुटी टाकून तर बनपाव बनतील. आता हे बॉम्बोलिनी आहे, जो आमचा वेगळा दिसतो, ऍक्च्युली असा नसतो, पण ठीक. काळा झाला जास्त. हा, तर ह्याच्यात मी असं घुसवते आता. हा, आणि ह्याच्यात होल केलाय. हा झाला होल. ह्याच्यामध्ये आम्ही भरणार फिलिंगने भरू आम्ही एकदम. जुगाड करतोय, जुगाड. हा, इंजेक्शन बनवतोय आम्ही. त्यासाठी काहीतरी जुगाड आम्ही मधुराने शोधलाय. दाखव का. अशी पिशवी घेते, ह्याच्यामध्ये चॉकलेट भरते. एवढं चॉकलेट नाही आमच्याकडे म्हणून छोटी पिशवी घेते. इथून कट करीन आणि मग दाबून आत भरीन. नवीनच पिशवी आहे. तर आपण भरताना गाईज तुम्हाला दाखवू. चौथा बॉम्बोलिनी होतच आलाय, पण ती रिंग आणता आमचा बॉम्बोलिनी करपला. हे बघा, साईडला एक लाईट रिंग आली आहे. खूप डिफिकल्टी होते भरायला. मी तिला बोललो हे वाला आहे ना जरा फुल भर, मग ते मेहंदी सारखं येईल बाहेर. एवढं चॉकलेट नाही बनवलंय ना. अच्छा, आम्ही 3-4 ठिकाणी होल केलेत ताकी ते चांगलं भरलंय. असं नको याला खूपच भरलं जाईल. आतून तर मस्त झाले. रेडी आहे. तर गाईज 11:30 वाजता आमचं बॉम्बोलिनी रेडी झालंय आणि त्यात ही लाइटिंगची सेटिंग करायला असे वैताग. आता तू स्टार्ट करू शकतेस. तू पण खा, कसं झालंय बघूया. ठीक आहे. डोनटच आहे. कमी पडली ना फिलिंग. सेम डोनट, काही फरक नाही. फिलिंग कमी पडली. दाखवते. ट्राय करू शकतो. ट्राय करायला काय प्रॉब्लेम. हा, अनहेल्दी आयटम आहे पण. फिलिंग टाकू का बरं. फिलिंग जास्त टाका फक्त, मग चांगली फिलिंग येईल. टायपिंग बॅक पाहिजे मग होईल. आता बाकी 2 बाकी त्याच्यात नीट फिलिंग पाहिजे. फिलिंग आहे काही जर फिलिंग जास्त येते ना ज्या बाईट मध्ये, ते चांगलं लागतंय. बुडवून खाऊ का. नको. चहा पाव नको ना, असं घे ना चमच्याने. टाक माझ्या ह्याच्यात. लास्टचे 1-2 बाईट तर चांगले लागतील. ठीक आहे. माझा संपला. ठीक आहे ना, चांगला आहे. काय मनुके टाकायला पाहिजे. बनपाव आणि ना ते व्हाईट चॉकलेट पण टाकू शकतो, ते पण मस्त लागेल. मी तर ओव्हरऑल हा होता आमचा आजचा व्हिडिओ बॉम्बोलिनीवर. आम्ही हा बॉम्बोलिनी कसा बनवला आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे आधीचे व्हिडिओज पण बघा, फक्त हाच नाही. तर आता आम्ही ब्लॉग एंड करतो. गुड नाईट, बाय. शब्बा खैर. शब्बा खैर.